मेडिकल असोसिएशन व डॉक्टर आमदार किरणजी लहामटे वैद्यकीय सहायता कक्ष व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या वतीने आज अकोल्यातील वसंतपुष्प हॉस्पिटल येथे मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये जवळपास 350 रुग्णांनी लाभ घेतला। या शिबिराचे उद्घाटन अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या हस्ते झाले। यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकोले शहराच्या नगराध्यक्षा सौ सोनालीताई नायकवाडी, सचिनजी सेटे, त्याचबरोबर दीपकजी पथवे आणि नामदेव गोरडे हे हजर होते। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी खास SMBT हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर सौ वैशाली इंगळे, सर्जन डॉक्टर प्रशांत गायकवाड, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर वैष्णवी पराळ, कान नाक घसा तज्ञ डॉक्टर अजिंक्य पिंगळे हे उपस्थित होते। त्याचबरोबर अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर प्रतीक घोडके, डॉक्टर सागर कोल्हार, डॉक्टर मधुकर नवले, त्याचबरोबर डॉक्टर आसिफ तांबोळी, डॉक्टर मोहसिन शेख, डॉक्टर सौ खताळ मॅडम, डॉक्टर अनुप्रित्या शिंदे, डॉक्टर मंडलिक मॅडम, डॉक्टर नूतन कडलक, डॉक्टर पूनम कोटकर, डॉक्टर मंजुश्री रहाणे आणि डॉक्टर दशरथ धांडे हे उपस्थित होते। या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात शुगर, रक्तदाब, ब्लड ऑक्सिजन तपासणी व ECG तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत देण्यात आला। अत्यंत तातडीचा औषधोपचार मोफत करण्यात आला। त्याचबरोबर या शिबिरातून जवळपास 27 रुग्णांचं ऑपरेशन व जवळपास 35 रुग्णांना टुडीको हे मोफत करण्यात येणार आहेत। या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया SMBT हॉस्पिटल या ठिकाणी होणार आहे आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सोनाली पापळ, शुभम माने, रोहिदास सोनवणे यांनी अत्यंत परिश्रम घेतले। मी अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो।